हिंदू आणि मुसलमान इतर कोणत्याही जातीपंथांच्या व्यक्तींना तुम्ही इथे एकत्र घेऊन या आणि त्यांचं रक्त चेक करा. लालच असणारे ना. परीक्षेत नापास झालो, आत्महत्या केली. याने धोका दिला, आत्महत्या केली. घरात भांडण झालं, आत्महत्या केली. अरे बहुत मिलेंगे आशिक कही, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारतभूच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. नमस्कार, माझे नाव दुर्वा सागर शेलार. मी आता तिसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पाडी. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. स्वातंत्र्याचा दिवस आहे भारताच्या विजयाचा. स्वातंत्र्याचा दिवस आहे भारताच्या विजयाचा. गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा, मी भारतीय असल्याचा. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. इथे जमलेल्या प्रत्येकालाच अगदी लहानपणापासून माहीत असतं की आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी कोणी कोणी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आपण त्यांच्यातला एक तरी गुण आपल्यात आणतो का? तर नाही. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु कुठे आमचे द्रोणाचार्य आणि कुठे आमचे एकलव्य हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न सुद्धा करत नाही. आपला भारत देश स्वतंत्र झाला केव्हा झाला? 15 ऑगस्ट 1947. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपला तिरंगा, तिरंग्यामध्ये 3 रंग असतात. एक अशोक चक्र असते, त्यात 24 आरे असतात. हेही आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्या 3 रंगांचं महत्त्व काय, त्या अशोक चक्राचं महत्त्व काय, जे पूर्ण जगाला सांगतं भारताची शान म्हणजे तिरंगा, अशा शानचं महत्त्व काय हे मात्र कोणालाच माहित नाही. हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न सुद्धा करत नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, यावर कदाचित तुम्हाला हसू येईल, पण हे वास्तविक सत्य आहे. या 3 रंगांचं महत्त्व काय, या अशोक चक्राचं महत्त्व काय हे आपण कधीच जाणून घेत नाही. परंतु कटप्पाने बाहुबलीला का मारले हे मात्र आम्ही लगेच जाणून घेऊ. आपल्या शाळेत शिकवलं जातं की जात, धर्म, पंथ हे सगळे एक आहेत. मग मला प्रश्न पडतो की शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला जातीचा दाखला का मागितला जातो? याचा कधी आपण विचार केलाय? मोठमोठ्या शाळा, कॉलेज यांमध्ये असा विचार का मांडला जात नाही की इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही, तर इथे तुमचं गुणपत्रक चालेल. हिंदू आणि मुसलमान इतर कोणत्याही जातीपंथांच्या व्यक्तींना तुम्ही इथे एकत्र घेऊन या आणि त्यांचं रक्त चेक करा. लालच असणारे ना. मग का आपण रंगांवरून, जातीवरून वाद घालतो? हे आपले नौजवान हे आपल्या देशाला वाचवण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस लढत आहेत. ते आपले प्राण देशासाठी पणाला लावत आहेत. आणि आपण काय करतो? आपण आपले प्राण परीक्षेत नापास झालो, आत्महत्या केली. याने धोका दिला, आत्महत्या केली. घरात भांडण झालं, आत्महत्या केली. अरे खरंच आपला भारत देश एवढा कमकुवत आहे का?